लागायची असते आणि बाप हा मागे राहतो. पण रोजच्या भाकरीच्या कष्टाची जी शिदोरी बांधतो तो बाप असतो. आणि मी साहित्यात संत महात्मेकडून आमच्याकडे सर्वसामान्यांकडून पण साहित्यिकाकडून पण बाप हा नेहमीच वंचित राहत आलेला आहे. म्हणून बाप या विषयावर फार कमी बोलले जाते. न बोलता प्रेम करतो, न सांगता आधार देतो, न थकता कष्ट करतो, तो फक्त बापच असतो. सावली देऊन लेकरास स्वतः उन्हामध्ये राहतो, आयुष्यभर लेकरासाठी फडफडत राहतो, तो बाप असतो. मी आज तुमच्या समोर व्यासपीठावर उभी आहे ते फक्त माझ्या वडिलांमुळे. खूप भीती वाटायची, स्टेजवर जायची खूप भीती वाटायची. पण वडिलांची चहाची मिस्टर बोलावं. लहान असताना घाबरायचे मी, अडखळायची, थरथर करायची. पण वडिलांनी ढकलून दिल्या व्यासपीठ मला लहानपणी असताना. चौथीची गोष्ट आहे. ढकलून दिलं, तुला भाषण करावंच लागेल म्हणले, काय होते बघा आपण. आणि तेव्हापासून जी सवय लागली आता 4थी पासून ती सवय मला वाटतं शेवटपर्यंत जाणार नाही. आणि व्यासपीठावर बोलू लागली. जे माझी जी पण घडली, कवयित्री घडली, लेखिका घडली, सर्वांच्या मध्ये आदर्श शिक्षक आहे, तर जे काही घडले एक चांगलं व्यक्तिमत्व तर ते माझ्या वडिलांनी मला घडवलंय. आणि म्हणजे जी माझी घडणघडण आहे ती वडिलांमुळे खरे. कारण आमच्या समाजात आजही महिला 10 वर्ष मागे आहे. तुम्हाला राग येईल माझा, पण खरी परिस्थिती महिला खूप मागे येतात, शिक्षण घेत नाही किंवा काही कारणामुळं. पण वडिलांनी मला मागे 17-18 वर्ष सर्व्हिस लावली. 18 वर्षाच्या पूर्वीचं काळ आहे. वडिलांनी मला स्वावलंबी बनवलं, शिक्षण दिलं. यापेक्षा बापानं आणखी काय करावं. एक बापाची आठवण जिवंत ठेवावं म्हटलं. बापाचा जो पुण्य वारसा होता तो आपण कुठेतरी चालू ठेवावा ही संकल्पना मनात आली आणि हा कार्यक्रम घेण्याचं मी ठरवलं. वडील सामाजिक काम करायचे. आमच्या उत्तम दादाला माहिती आहे सगळं. वडील सामाजिक काम करायचे, पण ते असं प्रसिद्ध वगैरे काही करत नव्हते का मी याला केलं त्याला केलं. त्यांना असं गरजू लोकांना, त्यांच्या मित्राला माहिती ते गरजूची मदत करत होते, पण अशी प्रसिद्धी वगैरे काही करत नव्हते. तर त्यांची सवय ही आमच्यात आली आणि वडिलांच्या नावानं काहीतरी प्रोग्राम ठेवावा असं माझ्या मनात आलं. आणि हा प्रोग्राम करावा असं ठरवलं. आणि मग मी मान्यवरांची निवड या मार्फत केली. आता यामध्ये आदर्श पत्रकार म्हणून मी 3 बंधूंची निवड केलेली आहे. आदरणीय उत्तमदादा बोडके आहे की ज्यांनी 33 वर्ष झाले पत्रकारिता क्षेत्रात काम केलेलं आहे. त्यांच्यामुळे एक आदर्श पत्रकार म्हणून बघितलं जातं. आणि ते ज्येष्ठ पत्रकार आहेत. आणि आजकाल पत्रकारिता विषय निघाला तर सगळ्यात अगोदर त्यांचं नाव येतं. असे ज्येष्ठ पत्रकार बंधू आदरणीय उत्तमदादा बोडके आहेत. 53 वर्षाचे, पण कामाची तर 23 वर्षाच्या मुलासारखे आहे. त्यामुळे हा पुरस्कार त्यांना दिलेला आहे. नंबर 2 आदरणीय बबलूभाई वजीर यांना तेज वार्ता या वृत्तपत्राद्वारे यांनी अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवलेले आहेत. विविध सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांनी प्रसिद्धी दिलेली आहे. सामाजिक कार्यात ते अग्रेसर पत्रकार आहेत. नंबर 3 अविशांत दादा बुंकर, त्यांनीही अनेक जे वंचित घटक आहे ते समाजावर आणण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी माझ्या शाळेत येऊन माझ्या विद्यार्थ्याला म्हणजे मनोमेश पागे नावाचा विद्यार्थी त्यांनी माझ्या शाळेत येऊन त्याला अनेक वृत्तपत्रातून वगैरे प्रसिद्धी दिली होती. त्याचं शूट वगैरे करून त्यांनी त्यांच्या आज मराठी चॅनल टाकलं होतं आणि त्याला त्या माध्यमातून बरीच प्रसिद्धी मिळाली होती. जसं आपण करतो तर आपलं कोणी बघत नाही. समजा आपण किती टाकलं, पण पत्रकार मधून काही टाकलं की लोक त्याला आवर्जून बघतात. हे तर खरं आहे. नंतर 2 डॉक्टरांची निवड केली आहे आदर्श पुरस्कारासाठी. त्यात पहिले डॉक्टर आहे नवीन डॉक्टर की जे दिशा हॉस्पिटल माध्यमातून 2006 पासून वैद्यकीय सेवेत प्रारंभ केलेला आहे. आणि त्यांचा विशेष काय आहे की गरजू पेशंटची ते मोफत सेवा करतात. अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहे. सामाजिक कार्याची त्यांना आवड आहे. अनेक गरजू हुशार विद्यार्थ्यांनी त्यांनी शैक्षणिक आजपर्यंत केलेली आहे. नंबर 2 आहे मंजुश्री टेकाळे मॅडम, ज्यांनी वैद्यकीय सेवेबरोबर सामाजिक सेवा केलेली आहे. अनेक शैक्षणिक विद्यार्थ्यांना दत्तक त्यांनी घेतलेला आहे. नंतर पुरस्कार आहे आदर्श सेवक पुरस्कार, जो रोकडे शहा देवेंना दिलेला आहे. अत्यंत कामाबद्दल प्रामाणिकता, शिस्तप्रिय असे आमचे शाळेचे शिपाई रोकडे मामा यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. नंतर पुढचा पुरस्कार आहे आदर्श साहित्यिक पुरस्कार, जो आमच्या अनंत कराड सरांना दिलेला आहे. त्यांनी अनेक काव्य संग्रह लिहिलेले आहेत, अनेक लेख, अनेक कविता प्रकाशित आहेत. आणि त्यांच्या एकता फाउंडेशनद्वारे त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाह करण्याचं काम केलेलं आहे. अनेक सामाजिक प्रोग्रामातून त्यांनी
पुरस्काराद्वारे देतात आणि एक साहित्यिक त्यांनी घडवलं असं म्हटलं तरी चालेल असे आदर्श आणि सगळ्यांचे लाडके आमच्या नंददादा. नंतरचे पुरस्कार आहेत आदर्श शिक्षक पुरस्कार. त्यात दिलेला आहे झाजे वैशाली परमेश्वर, ज्या चिखली शाळेत आता कार्यरत आहे. त्यांनी स्काउट गाईड, शालेय उपक्रम, नवोदय, स्कॉलरशिप अशा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनी आपली विद्यार्थी गुणवत्ता तयारीत आणलेली आहे. पथनाट्य, एकांकिका, साहित्य निर्मितीमधून त्यांनी आपले शैक्षणिक उल्लेखनीय असे कार्य केलेले आहे. नंबर 2 आहे दर्वे प्रशांत. या ध्येयतंत्र शिक्षक आहेत, सर्वांनाच माहीत आहे. त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कडा नंबर 1 येथे आयोजित केलेले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच उत्कृष्ट सूत्रसंचालन नव्या उपक्रमात त्यांनी राज्यस्तरीय पहिला क्रमांक मिळवला आहे. अशा राज्यस्तरीय अनेक कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला आहे. दुसरे आहे राजेंद्र लाडसर. 300हून अधिक पुरस्कार ते प्राप्त शिक्षक आहेत. जिल्हा परिषदचा आदर्श पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व, उत्कृष्ट सूत्रसंचालन, लेख, कविता अनेक त्यांचे प्रकाशित आहेत. नंतरचे आहे ध्येय उषा, ज्यांना आपण YouTube टीम म्हणतो. त्यांचे 64 लाख सबस्क्रायबर आहेत. त्यांना अनेक पुरस्काराने तर नामांकित आहेत. त्यांना YouTube टीम असं म्हटलं जातं. त्यांचा शाळेचा पठार 7 होता. 7हून 84 पर्यंत त्यांनी केलेला आहे. अशा हुशार मॅडम. नंतरचे आहे अनाशे सुनील सर, ज्यांनी सांगायचं म्हटलं तर अनेक स्ट्रगलमधून वस्तुशाळा शिक्षक होते त्या अगोदर. ज्यांनी 1000 रुपये मानधनातून त्यांनी काम सुरू केलं. त्यांनी शाळा टिकवली, विद्यार्थी टिकवले, गुणवत्ता टिकवली आणि ते आजपर्यंत त्यांनी अनेक शैक्षणिक उपक्रम घेतले, अनेक उपक्रमांना विद्यार्थी घडवले, स्थगिती थांबवली. असे हे अनाशे सर. अशा सर्वांना मी हे पुरस्कार जाहीर केले आहे. तर आपण सर्वांनी खूपच छान वाटते. आपण म्हणजे माझ्या या पुरस्काराचा स्वीकार केला. मी उत्तम दादाला फोन केला, म्हटलं तुम्हाला विनंती करते की असं आहे, तुम्ही माझ्या पुरस्काराचा स्वीकार करावा. कारण असं म्हणू नका म्हटलं तुम्ही स्वीकार करा, तुम्ही देता ही चांगली गोष्ट आहे. तेव्हा वाटलं की चांगलं काम होतंय आपल्याकडून, प्रेरणा मिळाली. आणि एक मेसेज आले व्हॉट्सअपला की अशी मुलगी आहे म्हणजे नाही असं सुरू केलंय, खूप आदर्श वाटतंय. मग तेव्हा वाटायला लागला चांगला कार्यक्रम करतोय आपण, म्हणजे प्रेरणा मिळाली. आणि इथं मी उभी आहे. असं म्हणतात ना, ज्या नवऱ्याच्या साथ असल्यावर महिला इथे उभी असते. तो जर म्हणला बस खाली तर महिलाला बस खाली बसावं लागतं. तर सरांच्या सहकार्याने मी इथे उभी आहे.